बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे। लग्नासाठी आनंदाने गावी निघालेल्या जळगावच्या पाटील दाम्पत्याचा प्रवास अखेर मृत्यूकडे गेला। जळगावचे रहिवासी पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील हे दोघे नोकरीनिमित्त तेलंगणा येथे वास्तव्यास होते। जळगावमध्ये नातेवाईकांच्या लग्नासाठी ते आपल्या कारने निघाले होते। 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुटुंबियांशी शेवटचा संपर्क झाला होता। रात्री 10 वाजेपर्यंत जळगावला पोहोचू असे त्यांनी सांगितले होते। मात्र रात्री उशीर होऊनही ते घरी पोहोचले नाहीत। काही वेळानंतर दोघांचेही मोबाईल फोन नॉट रिचेबल येऊ लागले। नातेवाईकांना चिंता वाटू लागली आणि अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता त्यांचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर महामार्गावरील वडनेर भोलजी गावाजवळ मिळाले। पोलिसांनी नातेवाईक त्या परिसरात दाखल झाले, मात्र रस्त्यावर कुठेही अपघाताची ठळक चिन्हे दिसून आली नाहीत। त्यानंतर महामार्गालगतचा परिसर अधिक खोलवर तपासण्यात आला। त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उघड्या आणि पाण्याने भरलेल्या विहिरीत एक कार बुडालेली आढळली। ट्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली, मात्र त्यातून समोर आलेलं दृश्य अतिशय धक्कादायक होतं। कारमध्ये पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील या दोघांचेही मृतदेह आढळून आले। प्राथमिक तपासानुसार रात्रीच्या सुमारास अंधारामुळे किंवा चालकाच्या गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही कार थेट विहिरीत कोसळली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या महामार्गालगत असलेल्या उघड्या विहिरी प्रवाशांसाठी गंभीर धोका ठरत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे। लग्न समारंभासाठी निघालेले हे जोडपं पुन्हा कधीच घरी परतणार नाही याची कल्पनाही कुणाला नव्हती। एका क्षणात 2 जीव गेले, 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा OTT न्यूज मराठीला।